बदलापूर पश्चिम येथे घडलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4च्या पथकाने केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई परिसरातील काही इसम ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत अशा स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचं उघड झालंय. या कारवाईत पोलिसांनी एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. रामसिंग चव्हाण हा व्यवसायानं ज्वेलर असून तो या गुन्ह्यातील मुख्य रिसिव्हर असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. तसेच राजू चव्हाण, रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे तिन्ही आरोपी मुंबईचे रहिवासी असून त्यांच्यावर यापूर्वीही फसवणूक व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आतापर्यंत 12 गुन्हे उघडकीस आणत 130 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 16 लाख रुपये. आरोपींना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणात आणखीन आरोपी सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता आहे. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये युनिट 4चे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावणीचे गुन्हे आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहेत. त्या अनुषंगानं 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4ने अद्यापपर्यंत एकूण 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ज्यामध्ये 130 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे 16 लाख रुपये इतकी आहे. इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 3 आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय होतं? 3 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण, रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे तिन्ही आरोपी राहणारे मुंबईचे आहेत. या आरोपींवर पूर्वी बतावणी, चिटिंग, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अजून आरोपी असले तर आरोपी कुठला यायचा, म्हणजे आरोपीचा बॅकग्राऊंड काय होतं, रिसिव्हर काय होता, हा आरोपी जो होता त्याचा रिसिव्हर कोण आहे? म्हणजे हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा. तो रिसिव्हर आहे ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता. हा राहणार मुंबईचा आहे. त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा. किती दिवस आरोपी असल्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे. अजून आरोपी असतील. किती दिवसाची पोलीस कोठडी? आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे. तर एकंदरीत रामसिंगने किती मुद्देमाल घेतला आणि किती विल्हेवाट? आता आपल्या तपासामध्ये 130 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केला ज्याची किंमत 16 लाख रुपये. ओके. हिंदी